नमस्कार मित्रांनो, बीएमसी निरीक्षक या पदासाठी एकूण 178 उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी 29 एप्रिल 2025 रोजी बोलवण्यात आलेले होते। तर मित्रांनो, यापैकी किती विद्यार्थी प्रेझेंट होते? तर आपण बीएमसी कार्यालयात आपल्याला स्क्रीनवर नंबर दिसत असेल, या नंबरवर कॉल केला असता आपल्याला जी माहिती मिळाली ती पुढील प्रमाणे आहे। या कॉल रेकॉर्डिंग मध्ये आपण ऐकू शकता। नमस्कार सर, ती बीएमसी निरीक्षकची कागदपत्र पडताळणी झाली सर, पण वेटिंग लिस्ट का लागली नाही अद्यापपर्यंत? वेटिंग लिस्ट? कागदपत्र कालच जमा केलेले आहेत साहेब। मग वेटिंग लिस्ट लागणार आहे का? बघू ना, एक मिनिट, तुम्हाला त्या डिपार्टमेंटला ट्रान्सफर करतो फोन जरा। ठीक आहे। हॅलो हॅलो, हां हा नमस्कार मॅडम। हां बोला। मॅडम, ती बीएमसी निरीक्षक पदासाठी वेटिंग लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे? वेटिंग लिस्ट वेळ लागेल आता, कारण आता जवळजवळ सगळेच आलेत आमच्याकडे, 1-2 मुलंच आली नाही फक्त। त्यामुळे ह्या सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन होऊन हे झाल्यावर 2च मुलं लागतील, हार्डली 2-3। अच्छा मॅडम, तुमच्या प्रवर्गातली असतील तेवढ्याच जणांना बोलवलं जाईल, सगळ्याची गरज पडणार नाही। ठीक आहे मॅडम, थँक्यू। मित्रांनो, आपण ही कॉल रेकॉर्डिंग ऐकली असेलच, म्हणजे आपल्याला कळाले असेल की बीएमसी निरीक्षक या पदासाठी वेटिंग लिस्ट लागणार आहे का? जर लागणार आहे तर मग एकूण किती विद्यार्थ्यांना बोलवले जाणार आहे? मित्रांनो, रेकॉर्डिंग मधील माहितीनुसार एकूण 178 विद्यार्थ्यांपैकी एकूण 176 विद्यार्थी काल कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित होते। त्यामुळे ज्या प्रवर्गातील 2 विद्यार्थी अब्सेंट होते तेवढे 2च विद्यार्थी पुढील लिस्ट मध्ये घेतले जाणार आहेत। आणि याबाबत पुढील अपडेट कधी येणार आहे मित्रांनो, त्या संदर्भात अद्याप कुठलीही माहिती उपलब्ध झालेली नाहीये। आणि ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून तसेच पीडीएफच्या माध्यमातून ॲग्रीकट्टा टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे। त्यामुळे आपले चॅनल जॉईन करून ठेवा। धन्यवाद।